आजची डिश चटपटीत आहे. ही डिश आपण बनवून पण ठेवू शकतो. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे तर मुलं मम्मी काहीतरी खायला दे म्हणत असतं, तर ही डिश 2 वीकसाठी आपण बनवून ठेवू शकतो. खूप सोपी आहे बनवण्याकरिता. इथे मी अर्धा पाव पनीर घेतलेले आहे. त्यापेक्षा थोडे कमी पनीर घेतलेले आहे. पाऊण कप दूध घेतलेले आहे. आता आपण पनीर मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया. पूर्ण दूध घेऊया. पाऊण कप दूध घेतलेले. 2 चिमट मीठ, आणि यामध्ये टाकूया आता आपण पोहा खायच्या चम्मचनी 1 चम्मच पिठी साखर. मिक्सरमध्ये फिरून घेऊया. पोहा खायच्या चम्मचनी 1 चम्मच तूप टाकलेला आहे. तूप विरघळून नाही घेतलेले, मिक्सरमध्ये फिरून घेतलेले. बघा, छान अशी प्युरी बनवून तयार झालेली आहे. इथे मी 1 कप फुल मैदा घेतलेला आहे, दाबून नाही घेतलेला. पाऊण कप दुधामध्ये आपण 2 कप मैदा घेऊन डिश बनवू शकतो. इथे मी 1 कप पासनं बनवत आहे. थोडंच जे बॅटर बनवून घेतलेलं आहे, मिक्सरमध्ये प्युरी फिरून घेतलेली आहे, थोडं उरलेलं आहे. थोडी थोडी प्युरी टाकून आपण गव्हाचं पीठ मळत असतो चपाती बनवण्याकरिता, त्याप्रमाणे मळून घेऊया. मुलं काही ना काही वेगवेगळं खायला मागतात, तर बाहेरचं देण्यापेक्षा आपण सहज या पद्धतीने डिश बनवू शकतो. चपाती बनवण्याकरिता पीठ मळत असतो त्याप्रमाणे मी पीठ मळून घेतलेलं आहे. फार गिलसर पण नाही आणि फार घट्ट पण नाही. मी इथे मैदा घेतलेला आहे. तुम्ही इथे अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ ते पण घेऊ शकता. पीठ बाजूला झाकून 10 मिनिट ठेवून देऊया. 10 मिनिटानंतर आपण डिश बनवण्याची तयारी करूया. गोळा घेतलेला, बाजूला घोळण घेतलेला आहे. इथे गव्हाचं पीठ घेतले तरी चालेल. आता आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे चपाती लाटून घेऊया. फार जाड पण नाही लाटायचं आहे आणि फार पातळ पण नाही. मी दाखविणार याप्रमाणे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. मुलांना वेगवेगळ्या पद्धतीनेच खाण्याकरिता आवडत असतं, तर आपण ही डिश बनवून ठेवू शकतो. पाऊण कप दुधामध्ये 2 कप मैदा किंवा गव्हाचं पीठ यापासून आपण छान अशी डिश बनवू शकतो. चपाती लाटून घेतलेली. आता आपल्याला चौकोनी आकार द्यायचा आहे. आता आपण स्ट्रीप बनवून घेऊया. छान अशा मी स्ट्रीप बनवून घेतलेल्या आहे. स्ट्रीपला तूप लावूया. तूप लावल्यानंतर फोल्ड करायचं आहे. बघा, फोल्ड करून घेतलेला. आणि आता आपण कट देऊया. छान असा कट दिलेला आहे. आता आपण फुल बनवूया. आपण बोट ठेवून पण बनवू शकतो किंवा याप्रमाणे बनविले तरी चालेल. बघा, छान असं फूल बनवून तयार होत आहे. तेलामध्ये सोडल्यानंतर निघायला नाही पाहिजे म्हणून थोडंच पाणी लावूया आणि पॅक करून घेऊया. इथे पॅक करून घ्यायचं आहे. थोडंच पाण्याचा हात घेतलेला, पाणी लावलेले आणि पॅक करून घेतलेले.
पुन्हा मी दुसरं फूल बनवून दाखवत आहे. तूप लावूया, फोल्ड करायचं आहे आणि कट द्यायचा आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे, कारण माझ्या घरी ही डिश सगळ्यांना खूप आवडत असतं. फूल बनवताना पोकळ नाही राहायला पाहिजे, पॅक असं आपल्याला फूल बनवून घ्यायचं आहे. बघा, छान असं फूल बनवून तयार होत आहे. लास्टमध्ये पाणी लावूया आणि पॅक करून घेऊया. ही डिश 2 आठवड्यासाठी बनवून पण ठेवू शकतो. आणि मी पाऊण कप दूध घेतलेले आहे, अर्धा पावपेक्षा थोडे कमी पनीर घेतलेले आहे. तर यामध्ये आपण 2 कप मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून डिश बनवू शकतो. मी जे मिश्रण बनवून घेतलेले होते, पेस्ट बनवून घेतलेले होते, ते पेस्ट थोडेच उरलेले होते, तर मी पुन्हा जास्तीत जास्त डिश बनवून घेतलेली आहे. बघा, सहज फूल बनत असता, चटपटीत डिश आहे. या पद्धतीने मी छान असे फूल बनवून घेतलेले आहे. बाजूला मी पाक बनविलेला आहे. पाक 1 तारा 2 तारा वगैरे काही बनवायचा नाही आहे, साधा पाक बनवायचा आहे. आपण फूल बनवत होतो तेव्हापर्यंत मी तेल गरम होण्याकरिता ठेवलेले होते. तेल गरम झालं की आपण यामध्ये फूल बनवून घेतलेले आहे ते टाकूया. आणि आपल्याला ही डिश मीडियम गॅसवरच तळून घ्यायची आहे. मोठा गॅस नाही करायचा, मीडियम गॅसवरच आपण या डिशला तळून घेत आहे. एक कप पिठामध्ये 16 ते 17 छान असे फूल बनून तयार होतात. साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. मी इथे कमी प्रमाणच घेतलेले आहे. ज्यांना गोड पाहिजे असेल त्यांनी साखरेचे प्रमाण वाढविले तरी चालेल. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेतलेला आहे. छान अशी डिश बनवून तयार आहे. बनवून बघा, कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पाक बनवून घेतलेला होता, वरून पाक टाकत आहे, किंवा पाक नाही टाकला तरी आपण चहासोबत खाण्याकरिता या पद्धतीने घेऊ शकतो, किंवा दुधासोबत पण मुलांना देऊ शकतो. वरून मी पाक टाकून घेत आहे. आणि चटपटीत बनवायची असेल तर चाट मसाला, काळं मीठ, लाल तिखट आणि थोडंच आपलं साधं मीठ टाकून खाण्याकरिता घेऊ शकतो. लाईक करा. बाय बाय.